आणि काँग्रेसचा तळागाळातला कार्यकर्ता हा पक्षापासून दुरावत चाललाय का असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना सतावतोय। कारण आता राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या सभेला सुद्धा हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच खुर्च्या पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या धारावीत काँग्रेसचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची सभा झाली। या सभेमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह नेमका कसा होता याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। सध्या मी ज्या ठिकाणी बसून आहे हा कुठला घरगुती छोटेखानी समारंभ नाही, तर देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची धारावीतील ही प्रचार सभा आहे। आणि या ठिकाणी बघितलं तर जी गर्दी आहे अतिशय तुरळक अशी गर्दी या ठिकाणी काँग्रेसने जमा केलेली आहे। काँग्रेसचे एवढ्या मोठ्या वरिष्ठ पातळीवरील ज्येष्ठ नेते यावे, प्रचारासाठी यावे आणि काँग्रेसला 100-200 लोकही जमा करता येऊ नये ही खरोखरच शर्मेची बाब आहे। एकीकडे यातनच कुठेतरी काँग्रेसचा जो अंतर्गत वाद आहे या वादाचेच पडसाद या संपूर्ण गर्दीवर अशा सभा समारंभांमधून दिसून येतात का यावर प्रश्नचिन्ह उभं होत आहे। कारण आपण मंचावर बघितलं तर एकीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि सोबतच ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री पी चिदंबरम यांचं भाषण सुरू आहे। मात्र भाषण सुरू असताना आपण संपूर्ण हॉलची परिस्थिती बघितली तर अतिशय तुरळक गर्दी आहे। आपण बघू शकतो ताटीवाटीनं ज्या सभागृहामध्ये 300 ते 400 लोक बसू शकतात अशा सभागृहामध्ये खुर्च्या ज्या आहेत त्या खुर्च्या सुद्धा काही खाली झालेल्या नाही आणि त्या खुर्च्याची जी थप्पी आणून ठेवली होती एकावर एक तशाच रचून आहे आणि निम्म्याहून अधिक हे सभागृह हा हॉल जो आहे तो खाली आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी काँग्रेसनं या ठिकाणी आत्मचिंतन करणं, आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे। सचिन शिंदेसह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।